रुग्णांच्या जीवाशी थेट संबंधित मानली जाणारी टोल फ्री 108 आणि 102 रुग्णवाहिका सेवा पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे। रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध असूनही त्या वेळेवर रुग्णांसाठी उपलब्ध होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। परिणामी गरीब आणि गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिकांवर हजारो रुपये खर्च करावे लागत असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामध्ये 108 आणि 102 अशा 2 टोल फ्री रुग्णवाहिका कार्यरत आहेत। मात्र प्रत्यक्षामध्ये रुग्णवाहिका विविध कारणे सांगून वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। मंगळवारी रात्री परराज्यामधील 2 परप्रांतीय कामगारांचा भीषण अपघात झाला होता। अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहासाठी आलेल्या कामगारांना उपचारासाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे हलवण्याचा सल्ला दिला होता। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शेख आणि अण्णा हरेर यांनी 108 आणि 102 रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला। मात्र 108 रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं सांगण्यात आलं, तर 102 रुग्णवाहिकेच्या चालकाने मी दिवसभर दमलो आहे, येऊ शकत नाही असं उत्तर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे अखेर जखमी परप्रांतीय कामगारांना खासगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। विशेष म्हणजे संबंधित दोन्ही रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्शनी भागात न ठेवता रुग्णालयाच्या पाठीमागील शासकीय निवासस्थान परिसरामध्ये आडोशाला उभा करण्यात आल्याच्या निदर्शनास आला आहेत। नादुरुस्त असल्याचे सांगितली जाणारी 108 रुग्णवाहिका प्रत्यक्षात दुरुस्त अवस्थेमध्ये असल्याचा आरोपही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णवाहिका सेवा नेमकी कोणासाठी आणि कशी चालवली जाते असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। गरीब रुग्णांना मोफत आणि लवकरात लवकर सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ जर गरजूपर्यंत पोहोचत नसेल तर या व्यवस्थेचा उपयोग तरी काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि रुग्णवाहिका सेवा तात्काळ सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। विषयी बऱ्याचदा आम्ही उपोषण आंदोलन वगैरे करीत आलो आहोत। आम्ही आता एक 1.5-2 वर्षापूर्वी मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडे रितसर तक्रार केली आहे। त्या तारखेला बी आम्ही आता 30 तारखेला 108ची आम्हाला तारीख होती, आम्ही तिथे गेलतो। संबंधित कोणी अधिकारी कर्मचारी त्या तारखेला नव्हते। आम्ही तिथं शहानवाद आम्ही दोघं हजर होतो। वेळोवेळी आम्ही ह्या 108 विषयी तक्रार केल्या आहेत, बातम्या केलेल्या आहेत, संबंधित आम्ही व्हिडिओ शूटिंग काढलेले आहेत। आज पाथर्डी शहरामध्ये मध्य प्रदेशचे एक फरशी बसणारे कर्मचारी होते, त्यांचा शेवगाव रोड येथे ॲक्सिडेंट झाला असता उपजिल्हा रुग्णालयातून आम्हाला काही ठिकाणून फोन आले असायचं एक गरीब कुटुंबाच्या बाहेर राज्यातल्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना गाडीची अवस्था नाही म्हणून आम्ही दोघं इथं आलो असता माझे मित्र शहानवाज शेख पहिले आले होते, त्यांनी बरेचदा 102ला 108ला कॉल केले असता 102 असा फोन केला गेला की बाबा मी दिवसभर दमलोय, संबंधित जो ड्रायव्हर असेल तो की बाबा मी आता काही जगू शकत नाही। तर ठीक आहे, ते एक विषय झाला। त्याच्यानंतर 108 वाले म्हणले संबंधित आमच्या शहानवाज शेखने ते फोटो वगैरे काढले, जी गाडी अवेलेबल इथं आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या बॅक साईडला ती 100% बरेचसे वेळेस बॅक साईडलाच लावलेली असती। आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की गाडी इथंच ते म्हणले त्या गाडीचा प्रॉब्लेम आहे असं दाखवलं, सांगितलं गेलं। तर गाडी इथं आहे ऑलरेडी, 102 बी तिथं आहे। आणि मग जर असा विषय प्रत्येक वेळेस होत असेल तर मग आता याचं कोण हे करणार? आम्ही तर तक्रारदार आहेत, आम्ही वेळोवेळी हा प्रश्न उचलून धरलेला आहे। पण असं जर एखादा जीव गेल्यावर असं विषय होणार आहे का? याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे। 2009 पासून वेळोवेळी सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी इथे आम्ही गरिबांसाठी काम करत असतो। तर आज असाच एक प्रसंग घडला। मध्य प्रदेशचे 2 मजूर हे ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्या बाबतीत मला फोन आल्यानंतर मी तिथं आलो, त्यांची माहिती घेतली। त्याच्या कानाला पायाला भरपूर मार होता, तर ते गरीब परिस्थिती असल्यामुळं ते काही खाजगी गाडी करू शकत नाही। त्यामुळं मी स्वतः 108ला फोन केला, मला 20 मिनटं होल्टवर ठेवलं। त्याच्यानंतर पाथर्डी ची गाडी नादुरुस्त आहे असं सांगण्यात आलं। मला सांगितलं बोदेगावून गाडी येते 11:30 वाजता। आता पेशंटचा ॲक्सिडेंट झाला आहे तो 8:30 वाजता, त्याला 8:45 वाजता पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय इथे आणलं आणि त्याच्यानंतर आता त्याला कव्हर तात्काळ ठेवणार। तर त्याच्यामुळं आम्ही त्याला लोकवर्गणीतून 2500 रुपये
मदत करून त्याला आता सध्या मी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली आणि 2500 रुपये खाजगी गाडीवाल्याला देऊन त्याला आता आम्ही नगर सिव्हिल इथे पाठवलेला आहे. पण आता आमच्या लक्षात असं आलंय का आम्ही वारंवार 108 बाबत 102 बाबत तक्रार करतो. लेखी पत्र हे आमचे पत्र व्यवहार आहे का हे दर्शनी भागात लावा का जेणे करताना लोकांच्या लक्षात येईल 108 आहे किंवा नाही आहे. पण आपल्या खाजगी गाड्या दर्शनी भागात असतात आणि 108 आज आहे का इथं बघा आज ही मागच्या दाराने इथं आहे. आणि ही जर आमची हात जोडून सरकारला विनंती आहे का ही 108 गाडी जो आहे ही दर्शनी भागात लावा. आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांना सुद्धा उद्या पत्र देणार आहे. आम्ही तहसीलदार प्रांत जे काही यांच्या माध्यमातून ज्यांना आमदार मॅडम खासदार किंवा कोणी प्रतिनिधी असतील त्यांना आम्ही उद्या हात जोडून प्रतिनिधींना विनंती करणार. पालकमंत्री साहेबांना जाऊन वेळोवेळी तिथं जाऊन भेटणार त्यांना सांगणार का त्यांनी लक्ष घालावं बा आमच्या तालुक्यात अशी दुष्काळी भाग आहे तर आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे का आमच्या दुष्काळ भागावर थोडं लक्ष द्या. धन्यवाद. SN मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.